श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. बाळा, आज तुझ्या जीवनात मोठा चमत्कार घडणार आहे. ज्या चमत्काराची तू इतके दिवस वाट बघतोय ती प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच तुला जीवनात जे हवं आहे ते सर्व काही मिळणार आहे. घाबरू नकोस. आज काही झाले तरी हा व्हिडिओ चुकवू नकोस. आनंदाची बातमी तुझ्याकडे येणार आहे. ज्या गोष्टीची तुला खरंच मनापासून अपेक्षा आहे ती गोष्ट तुला प्राप्त होणार आहे. कारण बाळा, आपण दिवसरात्र ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो, एक ना एक दिवस ती गोष्ट देवाला आपल्याला द्यावीच लागते. कारण आपले प्रयत्न पाहून, आपली जिद्द पाहून देव आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि नंतर चमत्काराची रांग तयार होते. म्हणून आता चमत्कारिक दिवस तुझ्याजवळ आले आहेत. तुझी प्रतीक्षा आता संपणार आहे. तू पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. बाळा, मनात फक्त विश्वास, श्रद्धा आणि प्रेम असलं की सर्व काही सिद्ध होतं. म्हणून तुला दुसरं काही सिद्ध करण्याची गरज नाही. तुला देवाने जे दिलं आहे ते आता खूप असणार आहे. तुला मागण्यासाठी काही उरणार नाही. तुझ्याकडे सर्व काही मुबलक प्रमाणात असणार आहे. बाळा, माणसाला कितीही काही मिळालं तरी माणसाची अपेक्षा मात्र संपत नसते. माणूस करोडपती असू द्या किंवा माणूस एक साध्या घरातील माणूस असू द्या, त्याच्या अपेक्षा या वाढतच असतात. म्हणून बाळांनो, माणसाच्या अपेक्षा संपत नाही, परंतु देव ही देणं थांबत नाही. माणसाच्या अपेक्षा जशा वाढतात तसं देवाकडेही माणूस अपेक्षा सांगत असतो आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी देव नक्कीच तुम्हाला मदत करणार आहेत. म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा, जरी तुमच्या अपेक्षा संपत नसल्या तरी देव तुम्हाला देतच राहणार आहे. म्हणून बाळांनो, देव तुमच्यावर खूप प्रेम करतात. जशी तुमची आई तुमची काळजी घेते तसं देवही तुमची काळजी घेत असतात. प्रत्येक संकटातून तुमचं न कळत का होईना परंतु रक्षण हे करतच असतात. म्हणून त्याच्यावर तुम्ही देखील प्रेम करा. अविश्वासाला कुठेही मनामध्ये जागा देऊ नका. रागवू नका. चिंता करत रडत बसू नका. कारण रडल्याने देवालाही त्रास होत असतो. म्हणून तुम्हीही रडू नका. उलट आनंदाने चेहऱ्यावर हसू ठेवून प्रत्येक संकटाशी मनमोकळेपणाने सामोरे जा. बघा, देवही तुमच्यावर प्रसन्न होतील. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय कुठेही जाऊ नका. विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. बाळांनो, स्वामी आपल्याला वडिलाप्रमाणे आपल्या मार्ग दाखवतात आणि आपल्याला भावाप्रमाणे आपलं रक्षण करत असतात. म्हणून विश्वास ठेवा. तुमची साथ सोडून तुमचा परमेश्वर कधीही दूर जाणार नाही. तुमचं कर्म चांगलं असेल तर परमेश्वरही तुमच्यासोबत, तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या कार्यामध्ये सहभागी होतील. म्हणून कर्म चांगले ठेवा. परमेश्वर कोणत्याही रूपात येऊन तुम्हाला आनंद, सुख, समृद्धी देऊन जातील. आपण परमेश्वराला ओळखू शकत नाही कारण आपलं ज्ञान अपूर्ण पडत आहे. म्हणून माणसाने पूर्ण ज्ञानी बनायला हवा. एक दिवस माणूस ज्ञानी बनू शकत नाही, परंतु दिवसानुदिवस थोडे थोडे प्रयत्न करून शेवटी माणसाला ज्ञान प्राप्त होणारच आहे. तुम्हाला शिकण्यासाठी भरपूर गोष्टी आहे. अध्यात्म हे एवढं छोटं नाही की आपण ते 4 दिवसात शिकू शकतो. ते शिकण्यासाठी आपल्याला खूप सारे दिवस लागतील. आपल्याला खूप सारे अनुभव येतील. देवाच्या चमत्काराची आपल्याला जाणीव होईल. म्हणून बाळांनो, आपल्याला जर देवाच्या जवळ जायचे असेल, त्याच्या चमत्काराशी निगडीत राहायचे असेल तर आपल्याला ज्ञान प्राप्त करणे आणि त्याच्याशी जवळकीक साधून खूप गरजेचं आहे. विश्वास ठेवा. तुम्हाला जे जे अपेक्षा आहे ते प्रत्येक अपेक्षा देव लवकरच पूर्ण करणार आहेत. विश्वासाने जसं जगाला जिंकता येतं तसेच विश्वासाने परमेश्वरालाही जिंकता येतं. म्हणून बाळांनो, विश्वास ठेवा. परमेश्वर नेहमी तुमच्या पाठीशी आहे. जरी तुम्हाला पूजा अर्चना करतानाही काही अडचण येत असेल तर
देवाला सांगा, देव नक्की ती अडचण दूर करतील. कारण विघ्न दूर करण्यासाठीच परमेश्वर आपल्या मदतीला आले आहेत. म्हणून त्याच्या मदतीसाठी आपल्याला काही करण्याची गरज नाही. फक्त त्याची प्रार्थना करा, मनात प्रेम आणि विश्वास ठेवा. नक्कीच ते तुमच्या मदतीसाठी कायम तत्पर राहतील. बाळांनो, माणसाने कोणतीही गोष्ट करताना मनात मात्र कुठलेही काळभोर पाप ठेवू नये. एखादी चांगली गोष्ट करताय तर मोकळे मनाने करा. बघा, तुम्हाला ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुमच्या मनात नेहमीच काहीतरी वाईट शिजत असेल, नेहमीच मनात कोणातरी बद्दल खदखद असेल, मनात नेहमी कोणाचा तरी वाईट का होत नाही असे विचार असतील, तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, चुकीचा मार्ग आपल्याला कधीच आपल्या चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाऊ शकत नाही. चुकीच्या गोष्टी नेहमी आपल्या चुकीच्या मार्गाने घेऊन जातील. आणि तुम्हाला माहीतच आहे की चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर पुढे फक्त आणि फक्त विघ्न आणि विघ्नेच आहेत. कोणत्याही पापाची शिक्षा लगेच भेटत नाही. कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी खड्डा पडतोच. कोणाचे 10 रुपये जर आपण चोरले तर आपल्याला कुठेतरी 20 रुपये जाण्याचा खड्डा हा निर्माण होत असतो. म्हणून लक्षात घ्या, पापाचं कुठं ना कुठं आपल्याला फेड करावीच लागते. तसेच पुण्याचं आहे. कुठेतरी पुण्य कमवलं तर पुढे जाऊन त्याचं फळ हे नेहमी मिळत असतं. आज कोणाला मदत केली तर उद्या तुमची कोणीतरी मदत घेणार आहेत, तुम्हाला मदत करणारे आहेत. म्हणून बाळांनो, प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक कार्य भविष्यात नेमलेलं आहे. जसं तुम्ही वागाल तसंच त्याचा परतावा तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आपल्याला जे काही करायचे आहे ते शांत डोक्याने करायचं आहे. रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेत जाऊ नका. कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा नेहमी चुकीचा ठरत असतो. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राग हा मनात ठेवूच नये. रागाच्या भरात माणूस नको नको ते बोलून जातो. त्यानंतर त्याला पस्तावा येतो, परंतु मग त्याचं काहीच उपयोग होत नाही. रागाच्या भरात आपण जवळच्या व्यक्तींना देखील दूर लोटून देतो. परमेश्वरावरही रागराग करतो. परमेश्वराकडून एखादी इच्छा पूर्ण झाली नाही की आपण परमेश्वराला मानायला नकार देतो. म्हणून बाळांनो, असं करू नका. एकतरी अनुभव तुम्हाला नक्की मिळेल. असं तुम्हाला वाटेल की हे अनिश्चित होतं, मग हे झालं तरी कसं? तर त्यामागे परमेश्वर आहेत. जिथे आपल्याला कुठलाच मार्ग दिसत नाही तिथेच मार्ग दाखवतात ते आपले परमेश्वर. जिथे सगळे लोक तुमची साथ सोडतात, तुमच्या घरातील असू द्या किंवा तुमच्या नात्यातील असू द्या, तुमचे मित्र मैत्रिणी असू द्या, तेव्हा तुमचे सर्वजण तेव्हा तुम्हाला साथ देतात ते म्हणजे आपले परमेश्वर. म्हणून बाळांनो, जीवनात कधी स्वतःला एकटा समजू नका. तुम्ही एकटे नाही. परमेश्वर तुमच्या सदैव सोबत आहे, तुमची पाठराखण करत आहे. म्हणून विश्वास ठेवा, परमेश्वर तुमच्या नेहमीच सोबत आहे. विश्वासानेच आपण त्यांना जिंकू शकतो. म्हणून विश्वास ठेवा. परमेश्वराने आपलं या संदेशासाठी निवड केलं होतं. आपण हा संदेश शेवटपर्यंत बघितला आहे. देवही आपल्याला आशीर्वादाने आपल्याला जीवन भरून टाकतील. बाळांनो, परमेश्वर आपल्याला चांगली कामे करण्यासाठी सांगतो आणि आपण हे चांगली कामे करत आहोत. इतरांना 4 गोष्टी चांगल्या सांगणे हे सर्वात मोठे पुण्य आहे आणि हेच पुण्य आपण सर्वजण करत आहोत. या संदेशांचा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत संदेश नक्की पोचवा. तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर संदेशाला लगेच लाईक करा आणि असे संदेश दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.